Read, think, digest and make it an integral part of your life. पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. परिक्रमा शिकण्या शिकवण्याची डॉक्टर आर्य कुंभार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा मी तुम्हाला क्रमशः परिचय करून देत आहे. एक प्राथमिक शिक्षक ते प्राचार्य पदापर्यंतचा त्यांचा प्रवास, त्यांचं आत्मचरित्र या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. त्यातील भाग दुसरा, उच्च प्राथमिक शिक्षक. एका खेडेगावामध्ये म्हणजे डोंगरवाडीमध्ये काम करत असताना त्यांना तालुक्याच्या ठिकाणी उच्च प्राथमिक शिक्षक म्हणून नेमणूक होते आणि मग तिथे राजीनामा देऊन हे शिक्षक तालुक्याच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी हजर होतात. आता शाळा मोठी झालेली असते, विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली असते, स्टाफही तेवढाच असतो आणि 5वी ते 7वी या वर्गाचं इंग्रजी या शिक्षकांना शिकवायला मिळतं. मध्ये काही सुट्टी असते म्हणून हे शिक्षक आपल्या आई वडिलांना भेटण्यासाठी गावी जातात. मुलगा मोठा झाला, नोकरीला लागला की आई वडिलांच्या मनामध्ये लगेच मुलाचं लग्न करून टाकावं असा विचार येतो. मग त्याप्रमाणे या शिक्षकांच्या आई वडिलांनी त्यांना विचारलं की आता नोकरी लागलेली आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे, तर तुझं लग्न आपण करून टाकूया का? त्यावेळी हे शिक्षक म्हणतात की मी लग्न करणार नाही. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच माझ्या आयुष्याचं ध्येय असेल आणि अध्ययन अध्यापनाशीच मी स्वतःचं लग्न करणार आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच माझं ध्येय असेल तर अध्ययन अध्यापनाशी मी लग्न करणार आहे. हा विचार ऐकल्यानंतर आई वडिलांना थोडी खंत वाटते, पण मुलाच्या हट्टासमोर त्यांचंही काही चालत नाही. मग हे शिक्षक त्यांना समजावून सांगतात, जरी मी स्वतः लग्न केलं नाही तरी सुद्धा तुमचा सांभाळ मी व्यवस्थित करेन आणि तुम्हाला कधीही एकटेपणा जाणवू देणार नाही. मग आई वडिलांची भेट झाल्यानंतर हे शिक्षक तालुक्याच्या ठिकाणी नोकरीसाठी जातात. शाळा मोठी असते, इंग्रजी शिकवायचं असतं. प्रत्येक लेसन शिकवत असताना स्वतः शैक्षणिक साधनं ते बनवत असतात. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन भेटीगाठी करण्याचा कार्यक्रम ते करत होते. अध्यापन पद्धती जी आहे ती सुद्धा मुलांना समजेल अशा पद्धतीने ते इंग्रजी शिकवत होते, कारण बहुतांशी विद्यार्थ्यांचे पालक शेती करत होते आणि म्हणूनच सोप्या पद्धतीने शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या विषयाची गोडी निर्माण होईल म्हणून सोप्या पद्धतीने विविध शैक्षणिक साधनांचा वापर करून हे सर शाळेमध्ये शिकवत होते. आणि ज्यावेळी शिक्षक मनापासून वर्गात शिकवतो त्यावेळी विद्यार्थ्यांना ते शिक्षक खूप जवळचे वाटतात आणि सगळ्याच विद्यार्थ्यांना हे शिक्षक आवडायला लागतात. या शिक्षकाचं काम 100% असल्यामुळं बाकीच्या शिक्षकांना आपण सुद्धा काम करत नाही आणि हे शिक्षक विद्यार्थीप्रिय आहेत याची ईर्ष्या वाटायला लागते आणि मग काही शिक्षक या शिक्षकांना त्रास द्यायला सुरुवात करतात. त्यातील काही अनुभव या भागामध्ये त्यांनी मांडलेले आहेत. शाळेच्या स्टाफ रूम मध्ये पण चर्चा सुरू होते. अनेक जण या शिक्षकांसाठी मुलगी दाखवायला सुरुवात करतात. त्यावेळी हे शिक्षक एक दिवस सगळ्या शिक्षकांसमोर उभा राहून त्यांनाही सांगतात की मी माझ्या आयुष्यामध्ये लग्न करणार नाही, तर अध्ययन अध्यापनाशीच माझी गाठ मी बांधलेली आहे आणि मला आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं करायचं आहे. अशा रीतीने या तालुक्याच्या ठिकाणी 1 वर्ष अत्यंत चांगल्या पद्धतीने नोकरी सुरू असते आणि मग एका जिल्ह्याच्या ठिकाणी एक नामांकित संस्था असते. त्या संस्थेतून या शिक्षकांना बोलावणं येतो. ज्यावेळी एखादा शिक्षक चांगलं काम करतो त्यावेळी नक्कीच त्याला अनेक संधी उपलब्ध होतात, पण ही जी आहे ती खाजगी संस्था असते. मग या शिक्षकांच्या मनामध्ये विचार येतो की आहे हीच नोकरी चालू ठेवावी की या खाजगी संस्थेमध्ये जॉईन व्हावे, असा संभ्रम या शिक्षकांच्या मनामध्ये निर्माण होतो. पण नंतर विचार केल्यानंतर त्यांना असं वाटतं आपल्याला जर पुढे जायचं असेल तर आपल्याला ही संधी स्वीकारली पाहिजे, कारण ही नामांकित संस्था असते आणि तिथे गुणवत्तेला जास्त महत्व असतं. त्यामुळे इथे गेल्यानंतर आपल्याला आणखी काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील. हे शिक्षक मुलाखतीसाठी जातात. मुलाखत एकदम उत्कृष्ट झाल्यामुळे यांनाही माहिती असतं की आपली नियुक्ती होणार आहे, पण नियमाप्रमाणे नेमणूक पत्र मिळाल्याशिवाय खात्री नाही. मग ज्यावेळी मुलाखत होते त्यानंतर त्यांना नेमणूक पत्र येतं. मग या शाळेमध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागतो. मग जसं डोंगरवाडीमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांनी यांना निरोप दिलेला होता त्याच पद्धतीने या शाळेत सुद्धा त्यांनी खूप चांगलं काम केलेलं असल्यामुळे निरोप समारंभाच्या वेळी सगळे विद्यार्थी
खूप नाराज असतात, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी असतं आणि भावपूर्ण निरोप समारंभ होऊन या तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या शाळेचा निरोप घेऊन जिल्ह्याच्या ठिकाणी एक नामांकित खासगी संस्थेमध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून हा शिक्षक रुजू होण्यासाठी निघतो। माध्यमिक शिक्षक म्हणून त्यांचा प्रवास कसा होता हे आपण पुढील भागामध्ये बघूया।